फायनान्स कंपनीच्या खोटे वसुली एजंट भासवून लुटणारी टोळी महात्मा गांधी चौक पोलिसांनी केली जेरबंद। मिरज येथे खासगी फायनान्स एजंट बनून नागरिकांना लुटणाऱ्या 4 जणांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या 2 तासात अटक केली। 21 डिसेंबर 2025 रोजी शंभू हॉटेलजवळ फिर्यादी शीतल कुमार माने यांना अडवून संशयितांनी स्वतःला फायनान्स वसुली एजंट असल्याचे भासवले। मोपेडचे कर्ज थकीत असल्याचे सांगून गाडी जप्त करण्याची धमकी देत 12,000ची मागणी केली। पैसे न दिल्यास फिर्यादी व त्यांच्या बहिणीला बांधून कोंडण्याची धमकी देऊन अखेर 8,000 रुपये ऑनलाईन उकळले। तसेच ॲक्टिवाची नंबर प्लेट तोडून जीवे मारण्याची धमकीही दिली। या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तांत्रिक तपास करून संशयित विपुल नारे, आलोक वायदंडे, मयूर मोटे, राजू परिहार यांना वेगाने ताब्यात घेतले। फिर्यादींकडून ओळख पटल्यावर चौघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 24 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड करतायत। सांगली येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट। टोळीबाबत आम्ही कारवाई साठी प्रयत्नशील होतो। या गुन्ह्यातील फिर्यादी यांना थकीत हप्त्याच्या ऐवजी कमी रक्कम घेऊन सेटलमेंट करण्याच्या प्रयत्नामध्ये आरोपींनी लुटमार केल्याची घटना घडली होती। आम्ही याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करत आहोत की अशा प्रकारे जर वाहनाची किंवा इतर रिकव्हरीच्या बाबत कुणीही फसवणूक करून किंवा लुबाडणूक करून किंवा लुटमार करण्याचा प्रयत्न करत असल्यास आपल्याला भासून आल्यास दर्शन आल्यास आपण तात्काळ डायल 112ला संपर्क करायचा आहे किंवा तात्काळ सांगली जिल्हा नियंत्रण कक्षाला आपण संपर्क करून याबाबत माहिती द्यायची आहे। महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन अशा प्रकारे लुटमार करणाऱ्या टोळींवर यापुढे देखील कठोर कारवाई करणार आहे।